नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना अनेक मोठ्या शेअर्समधून आकर्षक लाभांश म्हणजेच डिव्हिडंड मिळण्याची संधी आहे. एबीबी इंडियानं आपल्या भागधारकांसाठी अंतिम लाभांश जाहीर केला आहे. एबीबी इंडियाच्या भागधारकांना प्रति शेअर ₹29.59 एवढ्या रुपयांचा अंतिम लाभांश मिळणार आहे. या लाभांशाची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे आणि आता ही तारीख जवळ येत चालली आहे. एबीबी इंडियानं याआधी देखील आपल्या भागधारकांना लाभांश दिलेला आहे. आता त्यांना प्रत्येक शेअरवरती ₹29.59 लाभांश मिळणार आहे. यासाठी रेकॉर्ड डेट ही 2 मे निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांनाच डिव्हिडंड दिला जाईल. महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी शेअर बाजाराला सुट्टी असल्यामुळे कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारीख 2 मेच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड होतील. यापूर्वी कंपनीनं 2025 या कॅलेंडर वर्षासाठी प्रति शेअर ₹9.77 अंतरिम लाभांश जाहीर केला होता. तर अंतरिम लाभांश फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता आणि आता 9 मे रोजी होणाऱ्या एबीबी इंडियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच EGMमध्ये लाभांशासाठी भागधारकांची मंजुरी घेण्यात येईल. कंपनीच्या शेअर्सचं दर्शनी मूल्य हे ₹2 आहे. तर एबीबी इंडियाचे शेअर्स हे शुक्रवारी 2.29% वधारून ₹7,041 पोहोचले. गेल्या 2 आठवड्यामध्ये हे शेअर्स 12%, तर गेल्या 3 महिन्यात 40% आणि गेल्या 3 वर्षामध्ये 112% वाढलेत. कंपनीचं बाजार भांडवल हे 1,45,000 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेलं आहे. तर मग आता यामध्ये जे प्रमोटर्स आहेत त्यांचा हिस्सा 75% आहे. एबीबी इंडियाचा ऑक्टोबर आणि डिसेंबर 2025चा तिमाहीसाठीचा स्वतंत्र महसूल हा 3,557 कोटी रुपये होता. तर याच कालावधीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा हा 432 कोटी 85 लाख रुपये होता. 2025 या कॅलेंडर वर्षासाठी कंपनीचा स्वतंत्र महसूल हा 13,202 कोटी रुपये आणि निव्वळ नफा हा 1,668 कोटी रुपये होता. कंपनी 8 मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर जानेवारी-मार्च 2026 या तिमाहीचा निकाल जाहीर करणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एबीबी लिमिटेड ही प्रत्येक शेअरवरती ₹29.59 डिव्हिडंड देणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.